सध्या उसाच्या शेतात दिसणारा बिबट्या हा गाव खेड्यातच नाही तर आता शहरापर्यंत येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळालंय। नक्कीच, आणि त्यामुळे आपण पाहतोय बिबट्यांची दहशत शेतातच नाही तर घरातही निर्माण झाली आहे। मात्र हा बिबट्या कोणत्या शहरात घुसलाय आणि त्यानं सर्वसामान्यांची कशी दाणादाण उडवली आहे आपण पाहूया, त्यावरचा एक विशेष रिपोर्ट। हा व्हिडिओ पहा। याच बिबट्यानं नाशिककरांची दिवसाढवळ्या झोप उडवली। बिबट्याच्या रेस्क्यू आधी गंगापूर रोड परिसरात बिबट्यानं एकच धुमाकूळ घातला। आता याच रस्त्यावरून बिबट्याच्या मुक्त संचाराचे सीसीटीव्हीतील व्हिडिओ समोर आले। तब्बल 3 तास बिबट्या शहरात मुक्तपणे संचार करत होता। दुपारी 1:58 गंगापूर रोडवरील कागमार नगर परिसरातील एका बंगल्यामधून बिबट्या बाहेर पडला आणि उंच भिंतीवरून उडी मारत त्यानं दुसऱ्या दिशेला झेप घेतली। त्यावेळी घरात असणाऱ्या नागरिकांनी एकच आरडाओरड केला। दुपारी 5:18 वनविहार परिसरातील बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीत हा बिबट्या शिरला। कामगारांना हा बिबट्या दिसताच त्यांनी धूम ठोकली। काही जण इमारतीवर गेले तर काहींनी गाडीत लपून बिबट्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात 5 नागरिकांसह 2 वनरक्षक जखमी झाले। त्यानंतर तब्बल 3 तास वन अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते आणि मोठा जमाव बघून बिथरलेल्या बिबट्याला अखेर डार्ट मारून जेरबंद करण्यात आलं। एकेकाळी बिबट्याला बघण्यासाठी प्राणी संग्रहालयात जावं लागायचं। नंतर हा बिबट्या शेतात, शिवारात, मग गाव खेड्यात दिसायला लागला आणि आता तर शहरात दिसू लागलाय। पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात 2000हून अधिक बिबट्यांची दहशत आहे। अहिल्यानगरमध्ये 2 मुलींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले। कोल्हापुरात बिबट्याच्या हल्ल्यात वनाधिकारी जखमी झालाय। सिंधुदुर्गमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे। नांदेडमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामं खोळंबली आहेत। बिबट्याची ही दहशत पाहता महिन्याभरापूर्वी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 कोटींची तरतूद सरकारनं केली होती। मात्र त्यानंतरही राज्यातील बिबट्यांची दहशत कमी झालेली नाही। बिबट्या मानव संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं वारंवार सांगितलं जातंय। मात्र नसबंदीनं हे हल्ले रोखता येतील का? बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासावरील अतिक्रमण नागरी वस्तीतील बिबट्याच्या मुक्त संचाराला कारणीभूत ठरतंय का? एकूणच बिबट्याची राज्यातली दहशत रोखणं वनविभागासमोरचं मोठं आव्हान असणार हे निश्चित। अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।